नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तलाठी भरती 2023ची गुणवत्ता यादी 5 जानेवारी रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर नॉर्मलायझेशन स्कोअर त्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आले होता. तर आता एक महसूल विभागाने प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलं आहे. नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत हे प्रसिद्धीपत्रक आहे. तुम्ही इथे पाहू शकतात. हे प्रसिद्धीपत्रक आहे 15/1/2024 या तारखेचं. त्यामध्ये विषय असा आहे की महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 बाबत गुणांचे सामान्यकरण नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबतचं हे इथे माहिती दिली आहे त्यांनी. त्यानंतर दिनांक 5/1/2024 रोजी तलाठी भरती 2023 परीक्षेतील परीक्षार्थींची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. नॉर्मलायझेशन स्कोअर सहित ही यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर सामान्यकरण प्रक्रियेमध्ये सांख्यिकी सूत्र या संकेतस्थळावर दिनांक 27/9/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर या इंग्रजी सांख्यिकी सूत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या चिन्हांचा मराठी अर्थ व गुणांक वाढ आणि गुणांक घट कशी होते हे दर्शवणारी उदाहरणे यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहेत. मित्रांनो, या प्रसिद्धी पत्रकामध्ये जे चिन्ह आहेत त्यांचा मराठी अर्थ आणि गुणांक वाढ, गुणांक घट यांची माहिती या प्रसिद्धी पत्रकामध्ये देण्यात आली आहे. तसेच गुणांक दर्शवणारे, गुणांकन वाढ दर्शवणारे उदाहरणामध्ये अवघड सत्रातील सरासरीची माहिती MTI आणि MIQ घेण्यात आली आहे. तर गुणांकन घट दर्शवणारी उदाहरणांमध्ये सोप्या सत्रातील सरासरीची माहिती MTI आणि MIQ ने घेण्यात आलेली आहे. उर्वरित 3 चिन्हांची MGT, MGQ, MGMQ माहिती सर्व सत्रातील सरासरीची बाबतची असल्याने दोन्ही उदाहरणात सारखी आहे. तसेच उमेदवारास 120 गुण मिळाल्याचे समजण्यात आले आहे, असे या प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगितलेलं आहे. या प्रसिद्धीपत्रकामध्ये चिन्हांचे अर्थ मराठीमध्ये अर्थ सांगितला आहे आणि वाढ आणि घटसाठी कोणते चिन्ह वापरण्यात आले आहे, तसेच उर्वरित 3 चिन्हांची माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आपण या चिन्हांचा अर्थ पाहूया. हे जे नॉर्मलायझेशन होणार आहे ते मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथडने या सूत्राने होणार आहे. मराठीमध्ये अर्थविवरण तुम्ही इथे पाहू शकतात. गुणांकन वाढ दर्शवणारे उदाहरण, चिन्हाचा अर्थ त्यांनी दिला आहे, चिन्ह दिलं आहे आणि उदाहरणार्थ संख्या दिली आहे. मित्रांनो, पहिलं चिन्ह आहे एम कोटेशन मार्क किंवा तुम्ही त्याला ॲपोस्ट्रॉफी पण म्हणू शकता. त्यानंतर IJ या चिन्हाचा अर्थ असा होतो की एखाद्या सत्रातील उमेदवाराचे सामान्यकृत गुण, उदाहरणार्थ संख्या आपण बघितली तर 148.2825. त्यानंतर MGT या चिन्हाचा अर्थ होतो 57 सत्रांमध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्या 0.1% उमेदवारांच्या गुणांची सरासरी गुणसंख्या आणि उदाहरणार्थ आपण संख्या बघितली तर 180.1041. त्यानंतर MGQ या चिन्हाचा अर्थ असा होतो की 8,64,960 उमेदवारांना मिळालेल्या एकूण गुणांची सरासरी व सरासरी गुणांपासून तफावत स्टँडर्ड डेव्हिएशन यांची बेरीज. उदाहरणार्थ संख्या तुम्ही पाहू शकता 126.7213. त्यानंतर MTI या चिन्हाचा अर्थ असा होतो की उमेदवारांच्या सत्रांमध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्या 0.1 उमेदवारांच्या गुणांची सरासरी गुणसंख्या. याचं उदाहरणार्थ संख्या तुम्ही पाहू शकता 170.9231. त्यानंतर MIQ उमेदवारांच्या सत्रातील सर्व उमेदवारांना मिळालेल्या एकूण गुणांची सरासरी व सरासरी गुणांपासून तफावत स्टँडर्ड डेव्हिएशन यांची बेरीज 118.2673. उदाहरणार्थ संख्या त्यांनी दिली आहे. त्यानंतर पुढचं चिन्ह आहे MIJ. MIJ या चिन्हाचा अर्थ असा होतो की उमेदवाराला त्याच्या सत्राकरिता आलेल्या प्रश्नपत्रिकेनुसार त्याने सोडवलेल्या प्रश्नानुसार प्रत्यक्ष मिळालेले गुण आणि उदाहरणार्थ त्यांनी संख्या दिली आहे 120. त्यानंतर MGMQ 57 सत्रांमधील मिळालेल्या प्रत्येक सत्राच्या गुणांमधील सरासरीपैकी सर्वाधिक सरासरी आणि 8,64,960 उमेदवारांची सरासरी गुणांपासून तफावत स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड MGMQ. त्यानंतर उदाहरणार्थ संख्या आपण बघितली तर 140.4685. त्यानंतर गुणांचे सामान्यकरण नॉर्मलायझेशन प्रक्रियेसाठी वापरण्यात आलेले सूत्र. तर मित्रांनो, आपण एवढ्या सगळ्या संख्या पाहिल्या. या संख्या त्या फॉर्म्युल्यामध्ये त्यांनी व्हॅल्यू पुटअप केली आहे. तर व्हॅल्यू पुटअप करून हे इथं तुम्ही पाहू शकता पूर्ण व्हॅल्यू पुटअप केली आहे. तुम्हाला नॉर्मलायझेशन सूत्र वापरून तुम्हाला जो स्कोर होतो तो आहे 148.2825 उमेदवारास प्राप्त झालेले सामान्यकृत गुण. हा स्कोर मित्रांनो तुम्हाला या फॉर्म्युल्यामध्ये प्राप्त होतो. हा जो स्कोर आहे तो गुणांकन वाढसाठी आहे आणि मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड सूत्रामध्ये मराठीमध्ये अर्थविवरण, गुणांकन घट दर्शवणारे उदाहरण आणि त्याचे चिन्ह आणि चिन्हाचा अर्थ, उदाहरण संख्या त्यांनी ती दिली आहे. तुम्ही पाहू शकतात चिन्हांचा अर्थ त्यांनी दिला आहे. त्यानंतर इथे स्कोर जो प्राप्त होतो तो 116.6513 उमेदवारास प्राप्त झालेले सामान्यकृत गुण. आणि मित्रांनो, हा जो स्कोर आहे तो गुणांकन घट दर्शवणारं उदाहरण आहे. तुम्ही पाहू शकता 116.6513 हा उमेदवारास प्राप्त झालेला स्कोर आहे.
तो गुणांक गटसाठी आहे. तर मित्रांनो, ही माहिती होती नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबतच्या प्रसिद्धी पत्रकाबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.